तर आज पुन्हा सरूला एक सुंदर असा फ्रॉक गिफ्ट आलेला होता. तो कोणी आणि कशासाठी आणला ते सांगते. सोबतच माझ्याकडे माझी बहीण आणि तिची फ्रेंड सुद्धा आलेली होती. आमचं इकडे मस्त सेल्फी घेणं चालू होतं. तितक्यात मला लक्षात आलं, की कालच्या लोकांनी तुम्हाला म्हटलं होतं, मी कोणता आणि कितीचा माईक घेतला हे सांगणार आहे. तर मी घेतला आहे डिजिटेकचा 103 मिनी माईक. हा मला खूपच आवडला कारण याचे फीचर्स काही विचारूच नका. सोबतच हा iPhone आणि Android दोन्हीला सुद्धा अटॅच होऊ शकतो आणि मला खूपच कम्फर्टेबल प्राईसमध्ये मिळालेला आहे. मला हा किमान 1800 ते 2000च्या प्राईसमध्ये मिळालेला आहे. आणि माझा खरंच आता व्हॉईस ओव्हर करण्याचा त्रास तर आता जाणारच आहे. कारण याला 2 माईक सुद्धा आलेले आहे. आज जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन मागवू शकता आणि ऑफलाईन जर घ्यायचा असेल तर हा कुठेही सुद्धा मिळू शकते. पण मी घेतला आहे नागपूर महल या एरियामधून. तर तुम्हाला पाहिजे असेल तर मी कमेंटमध्ये मला टिपी टाइप करू शकता. इकडे माझ्या सरूचं रुसणं बघणं चालूच होतं. तितक्यामध्ये सरूला मस्त असं गिफ्ट मिळालं. त्यामुळे माझी पिल्लू खूपच मस्त खुश होऊन गेलेली होती. तर हा आणलेला होता माझ्या मावशीने हिला फ्रॉक गिफ्ट म्हणून आणलेला होता. कारण ही तिच्या बर्थडेला काही आली नव्हती. म्हणून तिला हा गिफ्ट आणलेला होता. आमच्या इकडे चाय पाणी नाश्ता वगैरे झालेला होता आणि संध्याकाळी टाईमला घेतलं होतं आम्ही नंतर जेवण करायसाठी. जेवण तर झालं, नंतर गप्पा गोष्टी वगैरे झाल्या. तितक्यामध्ये आम्हाला आठवलं होतं का आम्हाला आता आईस्क्रीम खायचं आहे आणि विचार सुद्धा करू शकत नाही. आम्ही इतकं खादडलेलो आहोत. इतक्या रात्री सुद्धा आम्ही काय मागवू शकतो. रात्रीचे 12:30 वाजले होते आणि इतक्या रात्री आम्ही आईस्क्रीम मागवलेली होती. कारण आमच्या खाण्याच्या बाबतीत काही विचारूच नका. खाणं म्हटलं तर आम्ही कुठेही जाऊ शकतो आणि कधीही मागवू शकतो. आपण वाटप करण्याचं काम आमच्या दोन्ही बहिणीकडे होतं. कारण आम्ही दोघी खाण्यापिण्याच्या बाबतीत काही मागे राहत नाही. कारण आम्हाला सगळ्यात अगोदर खाणं-पिणं पाहिजे. वाटून तर घेतलं होतं, काही कंट्रोल काही होऊन नव्हतं राहिलं. तिथेच चम्मच घेतला आणि खाणं-पिणं माझं चालू झालेलं होतं. चला आजच्यासाठी इतकंच. पेजला आला असेल फॉलो सबस्क्राईब करा.